आज या घटनेला 16 दिवस झाले. पोलिसांच्याकडून अटक किंवा कोणतीही कारवाई झालेली नाही. शौर्य पाटीलनं आपल्या आत्महत्येमध्ये शिक्षकांची नावं लिहिली होती आणि शेवटी लिहिलं होतं की या शिक्षकांच्यामुळेच मला हे पाऊल उचलावं लागलं. तरी ते अजून पोलिसांनी कोणत्याही चौकशीमध्ये त्यांना अटक केली नाही किंवा काही केलं नाही. म्हणून आम्ही आज 3 दिवसापूर्वी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन टाकली होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती कोर्टाने ॲक्सेप्ट केलेली आहे आणि कोर्टाने 4 आठवड्याचा अवधी दिला आहे की आत्तापर्यंत काय काय कारवाई केली, ॲक्शन टेकन रिपोर्ट आहे किंवा स्टेटस रिपोर्ट आहे, त्यासाठी 4 आठवड्याचा वेळ दिलेला आहे. साधारणतः पोलिसांच्या अंशामध्ये सूचना दिलेल्या आहेत. हां, आजच्या या तारखेला म्हणजे कोर्टाच्या वेळी DCP स्वतः हजर होते आणि जॉईंट CP ऑनलाईन हजर होते आणि IO वगैरे हजर होते. आमच्या ज्या वकिलांनी तो मुद्दा मांडला होता की म्हणून सगळ्या म्हणजे आरोपी महिला आहेत, 4च्या 4 शिक्षिका, तरी तुम्ही महिला IO का दिली नाही किंवा अद्याप अरेस्ट का केलं नाही, त्यासाठी कोर्टाने पोलिसांच्यावर चांगलेच ताशेरे ओढलेले आहेत आणि 4 आठवड्याचा कालावधी त्यांना दिलेला आहे. परंतु 4 आठवड्याच्या कालावधीमध्ये स्टेटस रिपोर्ट द्यायला सांगितलेला आहे. पण पोलिसांचं काय स्टेटस आहे, म्हणजे तुम्हाला काय माहिती मिळतं पोलिसांनी? पोलिसांनी मला उद्या पोलीस स्टेशनला बोलवलेलं आहे, पण पोलिसांच्या ज्या तपासापासून आम्ही खुश नसल्यामुळंच आम्ही हायकोर्टाचे दरवाजे खटखटलेले आहेत आणि न्यायव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट पाहायला मिळते की फक्त शौर्यच नाही की देशभरामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहेत आणि त्याच्याबद्दल सरकारची किंवा तपास यंत्रणांची उदासीनता याच्यातून दिसते का? 100% दरवर्षी जवळजवळ 14,000 विद्यार्थी शाळेचे आत्महत्या करतात. आज त्यासाठी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी हा मुद्दा पण उपस्थित करून आकडेवारीसह सांगितलं आणि त्यांनी या शौर्याच्या आत्महत्येला न्याय मिळावा अशी पण विनवणी केलेली आहे. खरं तर ही शाळा जी आहे दिल्ली सरकारच्या अखत्यारीत येते. रेखा गुप्ता ह्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत, त्यांनी या संदर्भात काही तुमची भेट घेतली आहे का, कधी चर्चा केली आहे? कारण त्या जनतेच्या मुख्यमंत्री म्हणून सातत्याने समोर सांगताना पाहायला मिळत आहे. हा नक्कीच एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मला असं वाटतं की मिशनरी स्कूल वाचवण्यासाठी असेल किंवा ख्रिश्चन मतांच्यासाठी असेल, रेखा गुप्ता वेळ देत नाहीत. आम्ही स्वतः वेळ मागितलेली होती पण दिली नाही. अगदी निलेश लंके जे आपले खासदार आहेत त्यांनी गेले 3 दिवसाला त्यांची वेळ मागतायत. पहिल्यांदा त्यांना सांगितलं की तुम्ही कशासाठी भेटणार आहे ते निवेदन पाठवा. त्यांनी निवेदनाची कॉपी पाठवली त्यांना. त्याच्यानंतर त्यांचाही फोन उचलला जात नाही. एक लोकप्रतिनिधी आहेत, ते संसदेचे सदस्य आहेत आणि त्यांनासुद्धा एक मुख्यमंत्री म्हणून वेळ देत नसतील तर आम्हीही इथले नागरिक आहे, आम्ही इथले मतदार आहे. तुम्ही जे मुख्यमंत्री आहात ते प्रत्येकाचे आहात, सगळ्यांचेच आहात आणि सगळ्यांना न्याय झाला पाहिजे. त्या मुलांना आत्महत्या करून शिक्षकांची नावं लिहिलेली आहेत आणि आम्ही तुम्हाला भेटतोय किंवा वेळ मागतोय ती न्यायासाठी मागतोय. पण तुम्ही जर या गोष्टीत ही मताचा विचार करत असाल की ख्रिश्चन मतांच्यासाठी जर तुम्ही एखाद्या शाळेला तुम्ही पाठराखण करत असाल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. असं व्हायला नाही पाहिजे. पोलिसांनी कोणत्याही चौकशीमध्ये त्यांना अटक केली नाही किंवा काही केलं नाही. म्हणून आम्ही आज 3 दिवसापूर्वी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन टाकली होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती कोर्टाने ॲक्सेप्ट केलेली आहे आणि कोर्टाने 4 आठवड्याचा अवधी दिला आहे की आत्तापर्यंत काय काय कारवाई केली, ॲक्शन टेकन रिपोर्ट आहे किंवा स्टेटस रिपोर्ट आहे, त्यासाठी 4 आठवड्याचा वेळ दिलेला आहे. साधारणतः पोलिसांच्या अंशामध्ये सूचना दिलेल्या आहेत. हां, आजच्या या तारखेला म्हणजे कोर्टाच्या वेळी DCP स्वतः हजर होते आणि जॉईंट CP ऑनलाईन हजर होते आणि IO वगैरे हजर होते. आमच्या ज्या वकिलांनी तो मुद्दा मांडला होता की म्हणून सगळ्या म्हणजे आरोपी महिला आहेत, 4च्या 4 शिक्षिका, तरी तुम्ही महिला IO का दिली नाही किंवा अद्याप अरेस्ट का केलं नाही, त्यासाठी कोर्टाने पोलिसांच्यावर चांगलेच ताशेरे ओढलेले आहेत आणि 4 आठवड्याचा कालावधी त्यांना दिलेला आहे. परंतु 4 आठवड्याच्या कालावधीमध्ये स्टेटस रिपोर्ट द्यायला सांगितलेला आहे. पण पोलिसांचं काय स्टेटस आहे, म्हणजे तुम्हाला काय माहिती मिळतं पोलिसांनी? पोलिसांनी मला उद्या पोलीस स्टेशनला बोलवलेलं आहे, पण पोलिसांच्या ज्या तपासापासून आम्ही खुश नसल्यामुळंच आम्ही हायकोर्टाचे दरवाजे खटखटलेले आहेत आणि न्यायव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट पाहायला मिळते की फक्त शौर्यच नाही की देशभरामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहेत आणि त्याच्याबद्दल सरकारची किंवा तपास यंत्रणांची उदासीनता याच्यातून दिसते का?
100% दरवर्षी जवळजवळ 14,000 विद्यार्थी शाळेचे आत्महत्या करतात. आज त्यासाठी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी हा मुद्दा पण उपस्थित करून आकडेवारीसह सांगितलं आणि त्यांनी या शौर्याच्या आत्महत्येला न्याय मिळावा अशी पण विनवणी केलेली आहे. खरं तर ही शाळा जी आहे दिल्ली सरकारच्या अखत्यारीत येते. रेखा गुप्ता ह्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत, त्यांनी या संदर्भात काही तुमची भेट घेतली आहे का, कधी चर्चा केली आहे? कारण त्या जनतेच्या मुख्यमंत्री म्हणून सातत्याने समोर सांगताना पाहायला मिळत आहे. हा नक्कीच एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मला असं वाटतं की मिशनरी स्कूल वाचवण्यासाठी असेल किंवा ख्रिश्चन मतांच्यासाठी असेल, रेखा गुप्ता वेळ देत नाहीत. आम्ही स्वतः वेळ मागितलेली होती पण दिली नाही. अगदी निलेश लंके जे आपले खासदार आहेत त्यांनी गेले 3 दिवसाला त्यांची वेळ मागतायत. पहिल्यांदा त्यांना सांगितलं की तुम्ही कशासाठी भेटणार आहे ते निवेदन पाठवा. त्यांनी निवेदनाची कॉपी पाठवली त्यांना. त्याच्यानंतर त्यांचाही फोन उचलला जात नाही. एक लोकप्रतिनिधी आहेत, ते संसदेचे सदस्य आहेत आणि त्यांनासुद्धा एक मुख्यमंत्री म्हणून वेळ देत नसतील तर आम्हीही इथले नागरिक आहे, आम्ही इथले मतदार आहे. तुम्ही जे मुख्यमंत्री आहात ते प्रत्येकाचे आहात, सगळ्यांचेच आहात आणि सगळ्यांना न्याय झाला पाहिजे. त्या मुलांना आत्महत्या करून शिक्षकांची नावं लिहिलेली आहेत आणि आम्ही तुम्हाला भेटतोय किंवा वेळ मागतोय ती न्यायासाठी मागतोय. पण तुम्ही जर या गोष्टीत ही मताचा विचार करत असाल की ख्रिश्चन मतांच्यासाठी जर तुम्ही एखाद्या शाळेला तुम्ही पाठराखण करत असाल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. असं व्हायला नाही पाहिजे. तुम्हाला जी लोकं मतं देतात ती सगळ्या जाती धर्माची लोकं मतं देतात आणि यात तुम्ही जात धर्म आणायला नको आहे. ख्रिश्चन मिशनरीचा दबाव आहे या सगळ्या याच्यामध्ये, काय वाटतं तुम्हाला? नक्कीच आम्हाला असं वाटतं, कारण एखाद्या सर्वसामान्य ठिकाणी असं होत असेल तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीच ज्यांनी सुसाईड नोटमध्ये नाव असतं त्यांना अरेस्ट केलं जातं. पण आज या गोष्टीला 16 ते 17 दिवस झालेत. मुलाने पूर्णपणे लिहिलेलं आहे सुसाईडमध्ये की या शाळेच्या आणि या टीचरच्याला कंटाळूनच मी हे पाऊल उचलतो आहे आणि यांच्यावर कठोर कारवाई व्हावी की जेणेकरून माझ्यासारखं असं कुणी करू नये. मग एवढं लिहून जर तुम्ही ते एव्हिडन्स मानत नसाल त्याला आणि तुम्ही ते अरेस्ट करत नसाल तर नक्कीच याच्यावर कोणाचा तरी मोठा हात आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.